ठाणे शहरातील ग्रामदैवत कोपिनेश्वर मंदिरात आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। पहाटे 5 वाजल्यापासूनच भगवान कोपिनेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत। श्रावण महिन्यातला आज श्रावणी सोमवारचा पहिला दिवस आणि पहिल्या सोमवारी आपण जर बघितलं ठाण्यातील मुख्य बाजारपेठमधील श्री कोपिनेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये भाविकांची अल्लोड गर्दी पाहायला मिळत आहेत। भाविकांनी पहाटेपासूनच या ठिकाणी महादेवाच्या दर्शनासाठी या ठिकाणी रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहेत। प्राचीन शिवमंदिर आहे आणि या प्राचीन शिवमंदिरामध्ये अनेक भाविक हे भोलेनाथाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात आणि संपूर्ण परिसरामध्ये जर आपण बघितलं फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। कॅमेरामन अथर्वसह मयूर जाधव, TV9 मराठी, ठाणे। पहिला श्रावण सोमवार निमित्त सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वराच्या समाधीला 9 टन फुलांची आरस करण्यात आली। श्रावणातल्या पहिला सोमवार आणि नागपंचमी निमित्त या समाधीवर आकर्षक फुलांच्या मेघडंबरीवर नागदेवता साकारला गेलाय आणि जवळपास 15 कामगारांनी ही फुलांची आरस केलेली आहे। सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिरामध्ये श्रावण सोमवाराचा पहिला सोमवार असल्यामुळे या ठिकाणी आपण पाहतोय आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ती श्री शिव सिद्धरामेश्वरांच्या शिवयोग समाधीच्या सभामंडपाला करण्यात आलेली आहे। खरं तर श्रावणातला हा पहिलाच सोमवार आहे आणि त्याचबरोबरीनं नागपंचमीचा देखील योग जो आहे तो जुळून आलेला आहे आणि त्यानिमित्ताने आपण पाहतोय शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या या योग समाधीला आकर्षक अशी मेघडंबरी जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण जे आहेत ते सोलापूरमध्ये येत असतात। आज देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आपल्याला सिद्धरामेश्वरांच्या मंदिरामध्ये पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद हुन्नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।